कोकणात ठाकरे सेनेचा उमेदवार फोडला. निकालाआधीच राज्यात मवियाची शरणागती. महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न. राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीनं राज्याच्या राजकारणाला असे हादरे आणि धक्के दिले की ज्यानं निवडणूक पद्धतीवरचा विश्वासच उडावा असं चित्र निर्माण झालंय. याचं सर्वात धक्कादायक चित्र कोकणात पाहायला मिळालं. कालपर्यंत जोशात निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी थेट नितेश राणेंसोबत जात निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. बाळ मानेंनी आपला निर्णय जाहीर करताच मुंबईतल्या मातोश्रीला देखील धक्का बसला. महायुतीनं जागा राष्ट्रवादीला सोडली होती, मात्र ठाकरेंच्या उमेदवारानं माघार घ्यावी यासाठी ठाकरेंचे कट्टर विरोधक मंत्री नितेश राणेच मैदानात उतरले. मात्र उदय सामंतांच्या एका वक्तव्यानं माघार घेतलेल्या बाळ मानेंच्या दाव्याचीही हवा निघाली आहे. महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटीची दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की घोडेबाजार टाळण्याकरता मी हा निर्णय घेतला. यापुढची वाटचाल ही तुमची भाजपच्या दिशेने असणार आहे का? आजचा विषय हा निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याच्या पुरता आहे. असं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन. तुमच्याकडे जी 42 आहेत ती देखील तुमच्याकडे राहणार नाहीत हे ठामपणानं या बैठकीच्या निमित्तानं मी आता तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आमच्या युबीटीच्या माणसानं जो निर्णय घेतला कोकणातल्या, घाबरून का होईना फॉर्म त्यांनी मागे घेतला. मी तुम्ही घाबरून फॉर्म घ्या असं म्हणत नाही. आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक विनंती करतो की तुम्ही जर अर्ज मागे घेतलात आणि भविष्यामध्ये महायुतीची तुम्हाला कधी गरज लागली तर आम्ही नक्की तुमच्यासोबत राहू हे देखील जाहीरपणाने इथं मला सांगायचं आहे. कधी काळी शिवसेनेचा गड असलेल्या कोकणात सध्या ठाकरेंकडे एकमेव आमदार आणि एकही खासदार नाही आणि नगरसेवकांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच. त्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट उमेदवारच फोडून ठाकरेंना मोठा सेटबॅक देण्यात महायुतीला यश आलंय. मात्र फक्त कोकणातच नाही तर राज्यभरात महाविकास आघाडीनं अक्षरशः शरणागती पत्करल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी उमेदवारच दिला नाही तर अनेक ठिकाणी ऐनवेळी माघार घेतली. कुठे कुठे मवियानं शरणागती पत्करली आहे पाहूया. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये ठाकरे सेनेच्या बाळा मानेंनी अचानक माघार घेतली आहे, तर ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवारांनी माघार घेतली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या श्रीकांत पाटलांनी माघार घेतली आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळेंनी माघार घेतली आहे. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या शैलेश अग्रवालांनी माघार घेतली आहे. तर अहिल्यानगरमध्ये 2 इच्छुक उमेदवार असूनही काँग्रेसनं त्यांना एबी फॉर्म दिला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. विधान परिषदेच्या या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गटानं संताप व्यक्त करत निवडणूक व्यवस्थेवरच सवाल उपस्थित केलेत. उद्योगपतींची मुलं, ठेकेदारांची मुलं यांना तुम्ही विधान परिषदेमध्ये पाठवता, लाजा वाटत नाही का तुम्हाला? असं काय त्यांनी सामाजिक कार्य केलं आहे? पण तुमच्याकडे फक्त संपत्ती आहे, इस्टेटी आहेत, पैसे आहेत म्हणून तुम्हाला विधान परिषदेमध्ये आणायचं. अशा प्रकारे ही विधान परिषद आणि राज्यसभा नसलेली बरी असं मला अनेकदा वाटतं. लोकशाहीत निवडणूक हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. कुठलीही निवडणूक ही पारदर्शक वातावरणात पार पडली की लोकशाहीचा जागर होतो. मात्र महापालिका निवडणुकांपासून उमेदवार फोडून बिनविरोध निवडणुका करण्याचा सुरू झालेला हा ट्रेंड लोकशाहीच्या सशक्तीकरणाच्या धोरणाला बट्टा लावतोय. महाराष्ट्रात सुरू झालेल्या या माघारीच्या पॅटर्नमुळे लोकशाही सोबतच तडजोड सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.